नमस्कार मंडळी, स्वामी आहेत या चॅनलवर आपले स्वागत आहे। आज बुधवार 12 फेब्रुवारी माघ पौर्णिमा आहे। माघ पौर्णिमेला अतिशय महत्त्व आहे। माघ महिना कार्तिक महिना इतकाच शुभ मानला जातो। अशा परिस्थितीत माघ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचे महत्त्व देखील खूप जास्त आहे। या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची पूजा करायची आहे, पूर्वजांचे श्राद्ध करायचे, निराधारांना अन्न, वस्त्र आणि निवारा द्यायचा आहे। तीळ, चादर, कापूस, गूळ, तूप, मोदक, फळे, धान्य आणि सोने इत्यादींचे दान या दिवशी केले जाते। तसेच काही जण या दिवशी उपासही करत असतात। तर उपासानंतर ब्राह्मणांना जेवण द्यायचे आहे आणि कथा वाचायची आहे। पहा, पौर्णिमेच्या दिवशी आपण एक अतिशय महत्त्वाचा उपाय करणार आहोत। हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे। तुम्हाला कापूर सोबत एक वस्तू जाळायची आहे। ती वस्तू कोणती हे पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा व व्हिडिओ आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये ओम वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका। दर महिन्याला पौर्णिमा येत असते, पण प्रत्येक पौर्णिमेचे महत्त्व हे वेगवेगळे असते व पौर्णिमेच्या दिवशी केलेले उपाय अतिशय फलदायी असतात। एक पाट घ्यायचा आहे। त्यावर पिवळ्या रंगाचे कापड टाकायचे आहे। विष्णूंना पिवळी फुले, पिवळी वस्त्र अतिशय प्रिय आहे, त्यामुळे तुम्ही त्या पाटावर पिवळं वस्त्र टाकायचं आहे। त्यानंतर भगवान विष्णूंना पंचामृताने, तुमच्याकडे जर भगवान विष्णूंचा फोटो असेल, मूर्ती असेल, जे काही असेल तर तुम्ही मूर्तीला पंचामृताने स्नान घालायचे आहे। त्यांना वस्त्र घालायचं आहे, तसेच पिवळी फुलं अर्पण करायचे आहे, तिलक लावायचा आहे, धूप दीप लावून घ्यायचा आहे व त्यांच्या प्रसादासाठी तुम्हाला पिवळी केळी हा नैवेद्य ठेवायचा आहे। तिथे बसून तुम्हाला विष्णू सहस्रनाम बोलायचे आहे व 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। पहा, ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची पूजा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मी आकर्षित होते। माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होऊन माता लक्ष्मीचा व भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्यावर सतत राहत व आपल्या घरातील कटकटी, पितृदोष, नजरबाधा दूर होते। तर संध्याकाळी तुम्हाला अजून एक हा उपाय करायचा आहे। तर तुम्हाला एक मातीची पंती किंवा मातीचं भांड घ्यायचं आहे। पहा, मातीची जी वस्तू असते ती पंचतत्वापासून तयार झालेली असते। तिच्यामध्ये सकारात्मकता खूप जास्त प्रमाणात असते, म्हणून तुम्ही मातीची पंती किंवा भांड घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर असेल तर तो घ्यायचा आहे। जर भीमसेन कापूर नसेल तर तुम्ही तुमच्याकडे जो कोणता असेल तो कापूर घ्यायचा आहे। पहा, कापरामध्ये नकारात्मकता दूर करण्याची शक्ती असते। कापूरमध्ये देवी शक्ती असतात। कापूर जाळल्याने तुम्हाला पहा घरामध्ये एक सकारात्मक वातावरण तयार झालेलं वाटेल आणि ते जाणवेल सुद्धा। आता कापूर सोबत तुम्हाला 2 ते 3 वस्तू घ्यायच्या आहेत। पहा, त्या वस्तूंमध्ये तुमच्या घरातील नकारात्मकता शोषून घेण्याची प्रचंड शक्ती आहे। पहा, आपल्या घरामध्ये जोपर्यंत नकारात्मक शक्तींचा वावर आहे तोपर्यंत आपली कोणतीच प्रगती होणार नाही। यासाठी हा उपाय करणे अतिशय महत्त्वाचे मानले गेले आहे। पहा, तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला एक तमालपत्र घ्यायचं आहे, ज्याला आपण तेजपत्ता सुद्धा म्हणत असतो। त्यानंतर तुम्हाला जायफळ घ्यायचं आहे। तुम्हाला जायफळ माहितीच असेल, ते अखंड असतं, पण त्यातील एखादा छोटासा तुकडा घेतला तरी चालेल किंवा त्याची पावडर करून घेतली तरी चालेल, जेणेकरून ते पटकन जळेल। तर या सर्व वस्तू तुम्हाला त्या एका भांड्यामध्ये, ज्यामध्ये तुम्ही कापराच्या वड्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये ठेवायच्या आहेत व ते भांड घेऊन तुम्हाला तुमच्या घरामधील फक्त टॉयलेट, बाथरूम सोडून प्रत्येक भिंतींना, प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये टच करायचा आहे
व मनात भावना ठेवायची आहे की माझ्या घरातील नकारात्मकता दूर झालेली आहे, माझ्या घराची खूप प्रगती होणार आहे, माझ्या पतीची, मुलांची खूप प्रगती होणार आहे, अशी भावना मनामध्ये ठेवायची आहे. यानंतर तुम्ही घराच्या बाहेर जायचं आहे व ही सर्व वस्तू तुम्हाला, ती मातीची पंती किंवा भांड तुम्हाला उंबरठ्यावर ठेवायचं आहे व ते प्रज्वलित करायचं आहे व या वस्तू जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत तुम्हाला तिथे बसायचं आहे व ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा पुन्हा जप करायचा आहे व हे सर्व वस्तू जळाल्यानंतर तुम्हाला या वस्तू निर्मल्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत. तर हा उपाय तुम्ही नक्कीच करून पहा. तुमच्या घरामध्ये अवश्य बदल जाणवतील.